जनता ही निवडणुकीची वाटच पाहत होती आणि एवढा मतदारसंघ असताना सुद्धा त्यांनी झंझावात इथं निर्माण केलेला आहे. नाही, बिलकुल आव्हान नाही. त्यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे यावेळेस. दीड ते 2 लाखानं लीडनं बंडोबस्त निवडून येणार आता ह्यावेळेस. मोदीला आम्हीच निवडून दिलं गेल्या वेळेस. 1 नंबरचे मुख्यमंत्री हे उद्धव साहेब आमचे महाराष्ट्रामध्ये गणले गेलेत. कुंभारी पिंपळगाव इथं परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बंडू जाधव यांची सभा पार पडते. कशा पद्धतीचं वातावरण आहे, काय सांगा? या मतदारसंघामध्ये बंडू बॉस यांचं वातावरण एकदम चांगलं आहे आणि या मतदारसंघातील संपूर्ण जनतेनं ठामपणे निर्णय घेतलेला आहे बंडू जाधव यांना निवडून देण्याचा आहे. याचं कारण असं आहे, या गेल्या 6 महिन्याच्या काळामध्ये जे काही आपण महाराष्ट्रानं जे वातावरण पाहिलेलं आहे, या सरकारनं जातीमध्ये भांडणं लावायचं काम केलेलं आहे. वेगळे वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा जो प्रयत्न ह्या शासनाने केलेला आहे आणि याला ह्या जनतेनं उत्तर देण्याचं ठरवलेलं आहे आणि जनता ही निवडणुकीची वाटच पाहत होती आणि ह्या सरकारला आता धोबी पछाड दिल्याशिवाय जनता थांबणार नाही. महादेव जानकर यांचं आव्हान असणार आहे बंडू जाधव? नाही, बिलकुल आव्हान नाही. त्यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे यावेळेस. असं बरेच जण म्हणतात 2 ते 3 लाखांनी निवडून येण्याची सीट आहे. जर आपण पाहिलं तर बंडू जाधव यांचं लोकसभेचं कार्य कशा पद्धतीचं चालू आहे मतदारसंघामध्ये? यांनी भरपूर असा निधी आणलेला आहे आणि भरपूर कामं त्यांच्या मतदारसंघामध्ये केलेले आहे. खूप मोठा मतदारसंघ आहे. परभणी जिल्ह्यातले काही तालुके येतं आणि जालना जिल्ह्यातले काही तालुके येतं आणि एवढा मतदारसंघ असताना सुद्धा त्यांनी झंझावात इथं निर्माण केलेला आहे आणि मोठ्या पद्धतीनं इथं त्यांनी प्रचार यंत्रणा केलेली आहे. याच्यामध्ये एक विषय असा इथं मला सांगावासा वाटतोय की या सरकारला जे ह्या वातावरण जे दूषित केलेलं आहे आणि जातीमध्ये जे भांडणं लावलेत ते भांडणं बंद व्हावेत. आरक्षणाच्या बद्दल लोकांच्या मनात तीव्र भावना आहेत आणि याच्यावर 50% जी कॅप लावून ठेवलेली आहे या मोदी सरकारनं, ती कॅप हे आगामी सरकार जर आपण हे जे आता सरकार आहे कार्यरत याला जर पाडलं तर ही कॅप ते काढणार आहेत आणि म्हणून टक्केवारी जर वाढली तर ओबीसीच्या आरक्षणाला सुद्धा धक्का लागत नाही. मतदारावर खूप असा खोलवर परिणाम झालेला आहे आणि मागच्या निवडणुकीमध्ये या सरकारला, मोदी सरकारला लोकांनी भरघोस असं मतदान दिलेलं असताना, भरघोस त्यांच्याकडे सत्ता दिलेली असताना आणि फोडाफोडीचं राजकारण करून त्यांनी ह्या महाराष्ट्रातल्या उद्धव साहेबांना खुर्चीवरून पाय उतार केलेला आहे. हे जनता विसरलेली नाही आणि सगळ्यात मोठी चूक ह्या सरकारनं केलेली आहे आणि याला धडा शिकवल्याशिवाय जनता ह्या वेळेस सुद्धा राहणार नाही. जर आपण पाहिलं तर 2019च्या लोकसभा निवडणुकीला परतूर, मांठा, घनसावंगी याच मतदारसंघामधून मोठं संख्येने मतदान मिळालं होतं. आता पहिल्यापेक्षा दुप्पट राहणार. पहिल्यापेक्षा दुप्पट लीड राहणार. लिहून म्हणजे लोकांच्या इतक्या भावना तीव्र झालेल्या आहेत की दुप्पट आता वाट पाहून 1.5 ते 2 लाखानं लीडनं बंडोबस्त निवडून येणार आता ह्यावेळेस. 5 वर्षात त्यांनी घराघरात एक मिनिट पवार साहेबाचा ह्या 2 ते 3 ह्या 5 वर्षात महाराष्ट्राचं जे संस्कृती आहे आपली, फडणवीस इतकी खालच्या स्तराला कोणत्याही नेत्याने केली नाही. याच्याबद्दल आम्हाला लाज वाटते. अहो, कुठं होता हे महाराष्ट्र? प्रत्येक गावात साहेब त्यांनी एका पक्षात घरात 3 पॅनल केले. जे पक्ष फोडायचं राजकारण होतं हे सगळ्या फडणवीस खालच्या स्तराचं राजकारण अजिबात कधी झालं नाही. मोदीला आम्हीच निवडून दिलं गेल्या वेळेस मोदीला. परंतु आता मला एक क्षमा मागून बोला वाटतंय. काय कारण आहे? मला 20 ते 25 एकर शेती आहे. शेतकरी इतका परेशान आहे साहेब, शेतीवर काहीच होऊ शकत नाही. शेतीसाठी इतके जे बेजार आहेत लोक. 900ची थैली आज 1800ला आहे. तुम्ही 500 रुपये देतात आम्हाला सालाला, महिन्याला 17 रुपये रोजानी. एका थैली मागे गॅस मागे किती पैसे चालले? निवळ मूर्खात काढला आम्हाला या सरकारने. 1 रुपया ते सुद्धा दिला नाही. कुठलेही अनुदान, कुठलेच अनुदान हे नाही. अहो, पंतप्रधानाच्या नावाने विमा झाल्यापासून विमा चालला नाही साहेब. 5 वर्ष झालं. आले किती? 1,500 2,000. मी सांगतो, उद्धव साहेबाचं सगळ्या समाजाचं जे आज उद्धव साहेबाबद्दल जे प्रेम आहे, इतकं जे घरगुती प्रेम घरचा मुख्यमंत्री वाटत होता. अहो, उत्तर प्रदेश मधून त्या कोरोनाच्या त्या गंगामध्ये लाशीची लाशी वाहून आल्या. अहो, त्या काळात जर इथं महाराष्ट्रात भाजपचं जर सरकार असतं ना तर तुम्हाला काय सांगावं, गावात असं माती करायला माणूस नसतं राहिलं. इतकं प्रेमाने प्रत्येक गावात वाटत होतं की उद्धव साहेब आपला घरचा मुख्यमंत्री आहे. त्याच्यामुळे उद्धव साहेबाला प्रचंड सहानुभूती. मुस्लिम असू द्या, ओबीसी असू द्या, शिवसेनेचं मतदानच सगळं. कोरोनाच्या काळामध्ये कोणालाही बाहेर फिरायला परवानगी नव्हती आणि प्रोटोकॉलच होता.
आता हे काय बोलतात की हे घरात बसून कारभार यांनी चालवला, त्यावेळेस परिस्थिती तशी होती ना. आणि अशी प्रोटोकॉल तोडून अशा बाहेर फिरणं हे चुकीचं होतं. आणि आता तसं बोलतात की म्हणजे हे निव्वळ म्हणजे ढोंग करतायत, हे चुकीची मार्गदर्शन करायची दिशाभूल हे लोकांची करत आहेत. नाही तर मुख्यमंत्री एक नंबरचे मुख्यमंत्री हे उद्धव साहेब आमचे महाराष्ट्रामध्ये गणले गेले. भारतामध्ये जेवढं सर्वे झाला होता त्याच्यामध्ये एक नंबरचे मुख्यमंत्री त्यावेळेस गणले गेले होते. आणि एकनिष्ठ राहिला. फरक पडणार आहे बंडू दादा. सगळ्यात मोठी सगळ्यात मोठा मोठी किंमत आहे. सगळ्यात मोठा फायदा बंडू जाधव यांना एकनिष्ठतेचा मिळणार आहे. कारण इमानदारी ही कुठं ना कुठं तरी समाजामध्ये आहे आणि समाज त्या इमानदारीचा एकनिष्ठतेचा भोगता आहे. आणि हा फायदा या बंडू जाधवला ह्या वेळेस मिळणार आहे. पण या निवडणुकीत